ब्रह्मस्थान, ब्रह्मस्थान म्हणजे काय? मध्यभाग, घराचा मध्यभाग. आता बघा, तुम्ही पूर्वीचे वाडे रजवाडे बघितले असतील तर कसे असायचे पूर्वीचे वाडे? मध्यभाग हा असा चौकोन असायचा. त्याच्यामध्ये म्हणजे बसायला उठायला मोकळी जागा असायची आणि छत वरनं दिसायचं. पूर्णपणे तो भाग मोकळा असायचा, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे कव्हर नसायचं. डायरेक्ट वरचा उजेड घरामध्ये पडायचा. त्याच्या चारी बाजूनी घर असायचं. का बरं असायचं? पूर्वीची घरं ही वास्तुशास्त्रानुसारच बांधली जायची. ब्रह्मस्थान हे मोकळं असावं, त्याच्यामध्ये कुठलंही जड भांडं वस्तू सुद्धा त्याच्यावर नसावी. आता ब्रह्मस्थानामध्ये घराचं ब्रह्मस्थान कसं शोधायचं? तर तुमच्या घराचा मध्यभाग जिथे येईल ते ब्रह्मस्थान. मग आता तुम्ही तुमच्या घराचा बघू शकता की तिथे काय ठेवलेलं आहे. तिथे जर का तो भाग मोकळा असेल तर उत्तम आहे, पण तो जर भाग मोकळा नसेल, तिथे जिना आला असेल, तिथे तर आयुष्यभर घरमालकाच्या छातीवर आयुष्यभर बर्डन राहतं. सतत तो माणूस तणावाखाली टेन्शन खाली राहतो. हृदयाचा आजार सुद्धा त्याला लागू शकतो, बीपीचा पेशंट तो असू शकतो. घरामध्ये जर का ब्रह्मस्थानामध्ये कुठल्याही प्रकारची जड वस्तू जरी असेल तरी घरमालकाला त्याचा त्रास 100% होतोच होतो. मात्र ती जागा जर का ओपन असेल, स्वच्छ असेल तर ती पॉझिटिव्ह मानली गेलेली आहे. आता तुम्हाला तिथे म्हणजे तुमच्या घरासाठी मी एक उपाय तुम्हाला सांगते किंवा तुम्हाला एक आयडिया सांगते की तुमच्या घराचं एक चित्र काढायचं आहे कागदावरती पेन्सिल आणि पट्टीने, आणि त्यामध्ये तुमच्या घराचा मध्यभाग कुठे येतो तो शोधून काढायचा आहे आणि त्यामध्ये नक्की काय ठेवलेलं आहे तेही शोधायचं आहे. तर त्याने तुम्हाला कळेल की ब्रह्मस्थान म्हणजे कसं काढायचं, त्यामध्ये आपण काय उपाय करू शकतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि बघा, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचं मी तुम्हाला सगळंच जरी ते सांगू तर प्रत्यक्ष तुमची वास्तू कशी बघायला येऊ. तर तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील, ब्रह्मस्थानामध्ये जिना असेल तर ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पुढचं मार्गदर्शन हे तुम्हाला घ्यावंच लागेल, त्याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील. ठीक आहे. जय भवानी, जय जगदंबा.